नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. बोराव फाट्यावर भीषण अपघाताची घटना. अज्ञात वाहनाच्या धडकेत पत्रकाराचा मृत्यू. दुचाकीवरील भाऊ गंभीर जखमी. लांजातील दर्गा रोडची दुरावस्था दूर. खड्ड्यांमुळे नागरिकांना सहन करावा लागत होता मोठा त्रास. मिलिंद लांजेकरांनी स्वखर्चातून केला महामार्ग ते दर्गा रोड खड्डेमुक्त. योगेश कदमांचा अधिकाऱ्यांना निर्वाणीचा इशारा. प्रलंबित प्रकरणे 2 सुनावणीत निकाली काढा. 6 तासांच्या बैठकीत योजनांचा आढावा. खेडमध्ये नारी शक्ती मंगळागौर स्पर्धेचं आयोजन. 24 महिला समूहांचा स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग. पारंपरिक मंगळागौरीच्या खेळांना मिळणार व्यासपीठ. आणि नागावमध्ये खेळी नारळ फोडणे स्पर्धा. कोकणातील स्पर्धकांची दमदार उपस्थिती. शैलेश नाईक यांचे प्रथम क्रमांकावर नाव. पाहूया सविस्तर वृत्त. रात्रीच्या सुमारास महाड पंढरपूर मार्गे म्हाप्रळ महामार्गावरील आकले गावाच्या हद्दीत बोराव फाट्यावर भीषण अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार एका 4चाकी वाहनाने दुचाकीस्वाराला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार पत्रकार आमिर तारलेकर यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्यासोबत असलेली व्यक्ती गंभीर जखमी झाली असून त्यांना उपचारासाठी महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार जखमी व्यक्ती आमिर तारलेकर यांचे सख्खे भाऊ असून दोघेही घरी जात होते. अपघाताची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणाचा पुढील तपास महाड MIDC पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत. लांजा नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक 9 मधील दर्गा रोडची अक्षरशः दुरावस्था झाली होती. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्यानं पावसाळ्यात चिखलातून विद्यार्थी आणि नागरिकांना ये-जा करणे कठीण बनले होते. पावसाचा जोर असल्यानं सध्या रस्त्याचे डांबरीकरण करणे शक्य नसतानाही नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन लांजा नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष मिलिंद लांजेकर यांनी स्वखर्चातून रस्त्याची तात्पुरती दुरुस्ती करून दिली. राष्ट्रीय महामार्ग ते दर्गा रोड या मार्गावरील खड्डे भरून रस्ता नागरिकांच्या वापरासाठी सुकर करण्यात आला. पावसाळ्यात रस्त्यावरील खड्ड्यांमुळे होणारा त्रास आता काही प्रमाणात कमी झाल्यानं स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केलं. नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल नागरिकांनी मिलिंद लांजेकर यांचे आभार मानले. आगामी काळात या रस्त्याचे कायमस्वरूपी डांबरीकरण होण्याची अपेक्षाही नागरिकांकडून व्यक्त केली जाते. शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत वेगानं पोहोचला पाहिजे. कामातील दिरंगाई आणि उदासीनता खपवून घेतली जाणार नाही असा निर्वाणीचा इशारा महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांनी अधिकाऱ्यांना दिला. रत्नागिरीतील जिल्हा नियोजन समिती सभागृहात महसूल आणि जिल्हा परिषद प्रशासनाची तब्बल 6 तास मॅरेथॉन बैठक घेण्यात आली. यावेळी विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. तहसील आणि प्रांत अधिकाऱ्यांकडील प्रलंबित प्रकरणे जास्तीत जास्त 2 सुनावण्यांमध्ये निकाली काढण्याचे निर्देश कदम यांनी दिले आहेत. जिल्ह्यातील 18,671 घरकुलांपैकी केवळ 2,909 लाभार्थ्यांना मोफत वाळू मिळाल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच दगडखाणींची ETS मोजणी, अतिक्रमण निर्मूलन, रोजगार हमीची कामे, जलजीवन मिशन आणि शाळांमधील स्वच्छतेच्या कामांना गती देण्याचे निर्देश देण्यात आले. निधी अभावी प्रलंबित कामांची यादी सादर करण्याचे आदेश देखील त्यांनी दिलेत. रत्नागिरी जिल्हा प्रशासनाला आता टार्गेट बेस्ड कामाचा स्पष्ट अल्टिमेटम देण्यात आला. जिल्हा नियोजन समिती सभागृहात महसूल, अन्न व नागरी पुरवठा, भूमी अभिलेख, ग्रामविकास आणि जिल्हा परिषदेसह विविध विभागांच्या कामकाजांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. जनहिताच्या कामांमध्ये हलगर्जीपणा आणि दिरंगाई अजिबात खपवून घेतली जाणार नाही असे स्पष्ट करण्यात आले. घरकुलांसाठी वाळू वाटप, प्रलंबित महसुली प्रकरणे, अतिक्रमण निर्मूलन, जलजीवन मिशन, ग्रामीण विकास, सार्वजनिक वितरण व्यवस्था आणि भूमी अभिलेखाशी संबंधित कामांना ठोस उद्दिष्टे आणि कालमर्यादा निश्चित करून गती देण्याचे निर्देश देण्यात आले. येत्या 6 महिन्यात प्रत्यक्ष क्षेत्रीय पाहणी करून कामांच्या प्रगतीचा आढावा घेतला जाणार आहे. समाधानकारक प्रगती न दिसल्यास संबंधितांवर नियमानुसार कठोर शासकीय कारवाई केली जाईल असा इशाराही देण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी मनोज जिंदल, जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता केंद्रे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ठाकरे शिवसेनेचे सचिव आणि माजी खासदार विनायक राऊत यांचे निकटवर्तीय कणकवली देवगड वैभववाडीचे माजी विधानसभा प्रमुख सचिन सावंत
यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला। त्यांच्या प्रवेशामुळे कणकवलीत ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याचं मानलं जात आहे। सचिन सावंत यांच्यासोबत कणकवली तालुक्यातील ठाकरे शिवसेनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी देखील भाजपचा झेंडा हाती घेतला। यामध्ये कसवनचे माजी उपसरपंच मनोहर मालणकर, सतीश सापळे, प्रमोद गावकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा समावेश आहे। यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी सर्व प्रवेशकर्त्यांचे भाजपमध्ये स्वागत केले। भाजपच्या नेतृत्वाखाली विकासाचा बॅकलॉग भरून काढण्याची क्षमता निर्माण झाली असून जनतेच्या मागण्या उभाटा सेनेच्या माध्यमातून पूर्ण करता येत नसल्यानं आपण भाजपमध्ये प्रवेश केल्याचं सचिन सावंत यांनी सांगितलं। यावेळी कार्यकर्त्यांनी भाजपच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली। रायगडच्या सुधागड तालुक्यात भाजपला संघटनात्मक बळ मिळाले आहे। पाली येथील प्रतिष्ठित खोडागळे कुटुंबातील सदस्यांसह अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला। भाजपचे ज्येष्ठ नेते प्रकाश भाऊ देसाई, गीता पालरेचा आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश संपन्न झाला। युवा नेतृत्व निलेश खोडागळे यांच्यासह आनंद, अक्षय, अनिल, सुजल, माधुरी, सुनीता, सोनल क्षीरसागर, मधुकर, सुधाकर आणि स्वप्नील खोडागळे यांच्यासह कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल झाले। प्रवेशकर्त्यांचे स्वागत करताना प्रकाश देसाई यांनी सर्वांना योग्य सन्मान आणि न्याय दिला जाईल अशी ग्वाही दिली। तसेच येत्या काही दिवसात पालीमध्ये मोठा राजकीय भूकंप होणार असून शेकडो कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल होतील असा दावा त्यांनी केला। निलेश खोडागळे यांनी नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर प्रभावित होऊन भाजपमध्ये प्रवेश केल्याचं सांगितलं, तर गीता पालरेचा यांनी खोडागळे कुटुंबाच्या प्रवेशाचे स्वागत केले। कायम त्याच्यासाठी काहीतरी करावं असं वाटत असतं, पण बघा आज योग किती सुंदर आहे की भाऊच्या प्रयत्नांनी, भाऊच्या अतिशय म्हणजे अघोर परिश्रमाने आज तुम्ही आमच्याशी जोडले गेलात। ही नाळ ही खरोखर मी सांगेन की खूप अतिशय महत्वाचा आज दिवस आहे। आजचा दिवस मी माझ्या राजकारणात तरी विसरणार नाही, कारण अतिशय खूप सुंदर कुटुंब, अतिशय म्हणतात ना एक संस्कृती कुटुंब आज आपल्याशी जोडलं गेलंय। भाऊ आज मी तुमचे आणि सगळ्या श्रीकांत असेल, परागबाई असेल, प्रणाली असेल, हरिभाई असतील, आज खूप दिवसांनी का नाही पण नरेश आपल्यात आहेत आणि त्यांची आठवणीने एकदम मनाने आठवण केली भाऊनी मगाशी आणि तुम्ही उपस्थित राहिला, त्यालाच म्हणतात प्रेम। आणि असंच प्रेम आपलं हे कुटुंब आहे। राजकारण निवडणुकी होत जातात, पण हे कुटुंब आपल्याला जपायचंय। की भारतीय जनता पार्टीवर प्रेम करणारी जी मंडळी या तालुक्यामध्ये किंबहुना यामध्ये शहरामध्ये आहेत, त्यांना केवळ सपोर्टर किंवा पाठिंबा देणारी मंडळी म्हणून ठेवायचं नाही, तर त्यांना मूळ प्रवाहात आणायचं आहे। आणि या माध्यमातून ही पहिलं पाऊल आम्ही उचललेलं आहे। आज आपण पाहिलं की एक फार मोठं प्रतिष्ठित कुटुंब, फार मोठं कुटुंब म्हणजे जवळजवळ त्यांच्या कुटुंबामध्ये 50 माणसं असतील असे एक कुटुंब संपूर्ण, या कुटुंबाने सर्वांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलाय। आणि बरेच दिवस त्यांचं चाललं होतं, त्यांच्यासाठी आम्ही काही त्यांच्या माहेरवासणीसाठी पण काही सहकार्य पार्टीच्या माध्यमातून आम्ही आमच्या माध्यमातून केलं होतं, मी गीताचा वगैरे, आणि त्यांनी त्याची जाण ठेवून आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्याचं फायनल केलं। आणि आज एक छोटेखानी कार्यक्रम इथे पार पडला, आपण पाहिलं अतिशय उत्स्फूर्त पद्धतीने हा कार्यक्रम पार पडला। ज्यांच्या राजकारणामुळे मी येण्याची इच्छा केली ते देसाई भाऊ आणि गीताताई, तसेच परागदादा, हरिभाई सगळे आहेत। आणि माझी कुठेतरी जाण्याची इच्छा होती, पण आतापर्यंत बघत आलोय का जे काम व्यवस्थित चालू आहे, ज्यांच्यामुळे आज देशभर नाव आहे, माननीय श्री नरेंद्र मोदी साहेब आणि आमचे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि भाऊ आणि ताई आणि इतर सर्व मान्यवर यांच्या हाताखाली मला काम करायला निश्चित आवडेल। आणि मी ते काम कार्य जे काय असेल ते सगळं नीट करीत पार पाडेल आणि कधीही माझ्या पक्षाला चुकीचा वाट दाखवत असेल आणि दाखवणार नाही याची मला जाणीव आहे का बीजेपी हा पक्ष कधीही वाईट मार्ग दाखवणार नाही। रायगड जिल्ह्यात काँग्रेसनं पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी मोर्चे बांधणी सुरू केली असून जिल्ह्याची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे। अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या मान्यतेनंतर
रायगडमधील 31 सदस्यांच्या विविध पदांवरील नियुक्त्या जाहीर करण्यात आल्यात। आगामी काळात पक्षाची संघटनात्मक ताकद वाढवणे आणि तळागाळात काँग्रेसचा विस्तार करण्याच्या दृष्टीने या नियुक्त्यांना महत्त्व दिले जात आहे। नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध भागांमध्ये पक्षाचे काम अधिक प्रभावीपणे करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। रायगड काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ ठाकूर यांनी नवीन कार्यकारिणीबाबत माहिती देताना पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन केले। त्यामुळे रायगडमध्ये आगामी काळात काँग्रेसच्या संघटनात्मक हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे। काँग्रेस पक्षाचं संघटन सृजन अभियान होतं। त्या अभियानांतर्गत संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्हाध्यक्षांच्या निवडी झाल्या, त्यानंतर तालुकाध्यक्षांच्या झाल्या आणि जी जिल्हा कार्यकारिणी जिल्हाध्यक्षांनी द्यायचे ती आम्ही पाठवलेली होती सर्वानुमते। तिला आत्ताच परवाच्या दिवशी मान्यता मिळाली। माननीय प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ साहेब यांनी या कार्यकारिणीला मान्यता दिलेली आहे आणि त्यानुसार जे जे पदाधिकारी नेमलेले आहेत, जवळजवळ अध्यक्ष धरून 31 जणांची ही कार्यकारिणी आहे। ह्या कार्यकारिणीला जे जे पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका झालेल्या आहेत त्याच्यात वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून जे आमचे प्रभाकर राणे साहेब आहेत, इतर बाकी सर्व मंडळी आहेत, त्या सर्वांची जी नियुक्तीपत्र देण्याचा जो कार्यक्रम आहे तो येत्या शुक्रवारी दुपारी 4 ते 4:30 वाजल्यापासून कमीत कमी 2 ते 3 तास हा सर्व कार्यक्रम ह्या इथेच आपलं बॅरिस्टर AR अंतुले भवन अलिबाग म्हणजेच काँग्रेस भवन इथे आयोजित केलेला आहे। खेड तालुक्यातील मुर्डे ग्रामपंचायतची ऑगस्ट महिन्यातील ग्रामसभा उत्साहात संपन्न झाली। प्रशासक तथा माजी सरपंच दशरथ खामकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेत गावातील विविध विकास कामांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। शासनाच्या निकषानुसार विविध ठराव मंजूर करण्यात आले। यावेळी महात्मा गांधी तंटामुक्त समितीची नव्याने स्थापना करण्यात आली। समितीच्या अध्यक्षपदासाठी माजी सरपंच रवींद्र रेवाळे यांनी सामाजिक कार्यकर्ते आणि माजी सरपंच दिगंबर दळवी यांच्या नावाची सूचना केली। शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय शिवे यांनी या नावाला अनुमोदन दिले। चर्चेनंतर विद्यमान अध्यक्षांनी स्वतःहून निवड प्रक्रियेतून माघार घेतल्याने 2026-27 या कालावधीसाठी दिगंबर दळवी यांची तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली। ग्रामसेवकांचा संप असल्याने सभेचे कामकाज मोहिते सर यांनी पाहिले। उपसरपंच निधी शिगवण यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकारी, आजी माजी पदाधिकारी आणि बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते। अखेर वंदे मातरम गीताने सभेची सांगता करण्यात आली। कुणबी विकास सहकारी पतसंस्था मर्यादित लांजा चिपळूण शाखेचा 4था वर्धापन दिन उत्साहात संपन्न झाला। शुक्रवार 21 ऑगस्ट रोजी चिपळूण शाखेत आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ सभासदांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। तसेच इयत्ता 10वी, 12वी आणि पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सभासदांच्या पाल्यांचा गौरवपत्र व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे DBJ कॉलेजचे प्राध्यापक महेश जठार यांनी सहकार क्षेत्रातील विविध विषयांवर उपस्थितांना मार्गदर्शन केले। संस्थेच्या प्रगतीसाठी सभासदांचा सहभाग आणि सहकाराची तत्त्वे महत्त्वाची असल्याचं त्यांनी सांगितलं। संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत परवडी यांनी विविध ठेव आणि कर्ज योजनांची माहिती देत चिपळूण शाखेचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कर्मचारी आणि स्थानिक कमिटी सदस्यांनी प्रयत्न करावेत असं आवाहन केलं। यावेळी संस्थेचे पदाधिकारी, कर्मचारी, स्थानिक कमिटी सदस्य आणि मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक विलास दर्डे यांनी, सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन संदीप डाफळे यांनी केले। खेड तालुक्यातील तीर्थक्षेत्र अजगणी येथील श्री स्वयंभू पांडवकालीन महादेव मंदिरात नूतन प्राथमिक विद्या मंदिर घाणेकुंट लोटे या शाळेची वर्षासल उत्साहात दाखल झाली। श्रावण महिन्यात सहली दरम्यान मंदिराला भेट देण्याची शाळेची ही सलग 3री वेळ आहे। यंदाही विद्यार्थ्यांनी मंदिरात दर्शन घेतलं। यावेळी मंदिर व्यवस्थापक कमिटीच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली। मंदिर व्यवस्थापक आणि खेड तालुका मनसे अध्यक्ष संदीप फडकले यांच्यासह सहकारी आणि अजगणी ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले। यावेळी भैरी देव प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीकांत फडकले, अजय शिगवण, नवनाथ मायनाक, सुजल फडकले, अनिश शिगवण, विवेक नायनाक, अनिल गीते, रुपेश गोसावी तसेच शाळेचे शिक्षक उपस्थित होते। मंदिर व्यवस्थापक कमिटी आणि ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। निसर्गाचं वातावरण किती सुंदर आहे, वाटते ना तुम्हाला? अनुभवायला मिळतं की नाही? सुंदर हवा आहे, छान झाडं आहेत, हिरवीगार झाडं दिसतात, होय की नाही? आणि त्या मंदिराच्या समोर आपल्याला उभं राहण्याची इथे परमिशन मिळाली। मग परमिशन देण्यामागचं कारण म्हणजे जे स्वतः आपल्याला संदीपजी सर आहेत त्यांनी परमिशन तर दिली आपल्याला, पण ते इथे स्वतः हजर नाहीयेत, ते बाहेर गावी असतात। पण ह्या संदीप सरांच्या गैरहजेरीमध्ये सुद्धा काही अजगणीतील ग्रामस्थ आपल्या विद्यार्थ्यांच्या
काळजीसाठी किंवा आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपली वर्षा सहल ही पूर्णपणे नियोजित ज्याप्रमाणे आपली ठरली आहे त्याप्रमाणे पूर्णपणे पार पडण्यासाठी आपल्याला जे ग्रामस्थ आहेत ते आपल्याला सहकार्य करत आहेत आणि आपल्या या सहकार्याबद्दल आपण त्यांचे आभार मानणार आहोत, होय की नाही? खेड तालुका शिवसेना महिला आघाडीच्या वतीनं महिलांसाठी नारी शक्ती मंगळागौर स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय। येत्या 23 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत स्वर्गीय मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्रात ही तालुकास्तरीय स्पर्धा होणार आहे। या स्पर्धेत खेड तालुक्यातील तब्बल 24 महिला समूह सहभागी होणार आहेत। पारंपरिक मंगळागौरीचे खेळ आणि सांस्कृतिक परंपरेला प्रोत्साहन देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे। सामाजिक कार्यकर्त्या श्रेया कदम यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन होणार असून विजेत्या समूहाला 35,000, द्वितीय क्रमांकाला 25,000 तर तृतीय क्रमांकाला 15,000 रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात येणार आहे। श्रेया कदम, मंत्री योगेश कदम, रामदास कदम आणि ज्योती कदम यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेचे नियोजन करण्यात आले आहे। खेड तालुका शिवसेना महिला आघाडीच्या वतीनं खेड तालुकास्तरीय नारीशक्ती मंगळागौर सोहळा 2026 आपण 23 ऑगस्ट 2026 रोजी खेड मीनाताई ठाकरे या ठिकाणी सकाळी 11 वाजता आयोजित केलेला आहे। खेड तालुक्यामध्ये आज प्रथमच हा एवढा मोठा कार्यक्रम आम्ही करत आहोत। हा कार्यक्रम करण्यासाठी आम्हाला जे सौजन्य आणि आम्हाला जी प्रेरणा दिलेली आहे, जे मार्गदर्शन झालेले आहे ते आमच्या खेड तालुक्याच्या सर्वांच्या लाडक्या सन्माननीय श्रेयावहिनी कदम यांच्यामुळे हे आम्हाला हा कार्यक्रम आम्ही करू शकतो। आज शिवसेनेच्या वतीने तालुक्यामध्ये विविध असे कार्यक्रम होतात। सन्माननीय गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम यांच्या माध्यमातून मग दहीहंडी उत्सव असू देत, गणपती उत्सव असू देत किंवा दसरा उत्सव असू देत, ते करत असताना महिलांना काहीतरी एक चालना मिळावी, महिलांना त्यांचे अंगीकृत गुण बाहेर येण्यासाठी त्यांना एक स्टेज मिळावा, यासाठी हा जो कार्यक्रम, ही जी संकल्पना समोर आणलेली आहे त्या आमच्या श्रेयावहिनी कदम यांनी आणलेली आहे। महिलांना त्यांनी हा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमातून महिलांना एक वाव दिलेला आहे आणि फक्त हा खेड तालुका दापोली मतदारसंघापुरताच नाही आहे, तर गुहागर मतदारसंघ खेड 3.5 गट, खेड तालुक्याचे 3.5 गट आणि शहर असं एकत्रित हा कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे। ग्रामीण भागातून देखील महिला आमच्या धामण भागापासून येणार आहेत आणि त्यांचे या ठिकाणी मंगळागौरीच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांचे जे लपलेले सप्त गुण आहेत तर ते आम्हाला सगळ्यांना पाहायला मिळणार आहेत आणि त्यांना देखील प्रथमच तालुक्याच्या शहराच्या ठिकाणी हा स्टेज त्यांना मिळणार आहे। कारण गावामध्ये गौरी गणपतीचे सण असतात, त्या ठिकाणी महिला त्यांचे कार्यक्रम सादर करतात, घरापुरते गावापुरते करत असतात, परंतु असा कार्यक्रम सादर करण्यासाठी कुठेतरी एक तालुक्याचा स्टेज लागतो आणि तो उपलब्ध करून आम्हाला श्रेयावहिनीने दिलेला आहे। जेवढे श्रेयावहिनींना आम्ही धन्यवाद देऊ खेड तालुका शिवसेना महिला आघाडीच्या वतीने, तेवढे थोडे आहेत आणि त्यांच्या मागे योगेशदादा सारखं खंबीर नेतृत्व त्यांच्या मागे असल्यामुळे त्यांना देखील आणि आम्हाला देखील कसलीच चिंता नाहीये। रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील नागाव बीच जवळ असलेल्या श्री सोमेश्वर मंदिर क्रीडांगणावर खेळी नारळ फोडणे स्पर्धा 2026 चे 8वे पर्व उत्साहात पार पडले। गडगडी आणि हातावर फोडीच्या या पारंपरिक खेळात कोकणभरातून आलेल्या स्पर्धकांनी ताकद आणि कौशल्याचे प्रदर्शन करत उपस्थितांची मने जिंकली। जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर सचिन राऊळ आणि राकेश राणे मित्रमंडळाच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होतं। गोवा बॉर्डर, मालवण, पालघर, अलिबाग, मुरुड आणि रोहा येथील स्पर्धकांनी यात सहभाग घेतला। स्पर्धेत शैलेश नाईक यांनी प्रथम, किरण राऊत यांनी द्वितीय तर दृष्टी सारंग यांनी तृतीय तसेच मोहन घरत यांनी चतुर्थ क्रमांक पटकावला। उत्कृष्ट संघाचा मान महेश गिर यांना मिळाला। विजेत्यांना रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले। यावेळी पुढील वर्षी महिलांसाठी ही स्पर्धा आयोजित करण्याची घोषणा करण्यात आली। समुद्रकिनाऱ्याच्या साक्षीने रंगलेल्या थरारक स्पर्धेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। प्रतिवर्षाप्रमाणे नारळी पौर्णिमेच्या अगोदरची सगळ्या नारळ तोडीच्या स्पर्धा प्रत्येक कोकण भागामध्ये होत असतात आणि मानाची स्पर्धा गणली जाते, कारण दरवर्षी एक उंच अशी होत गेलेली स्पर्धा आहे। आमचे जिल्हा परिषदेचे नवनिर्मित सदस्य डॉक्टर सचिन राऊत आणि आमचे सहकारी मित्र राकेश आणि त्यांच्या सर्व मित्र परिवाराच्या वतीने या ठिकाणी भव्य नारळ फोडीच्या स्पर्धा आयोजित करतात। एक आगळी स्पर्धा, एक तर सोडीचे नारळ म्हणजे जमिनीवर खेळणारे, एक हातातले नारळ, असे दोन्ही नामांकित स्पर्धा ठिकाणी येतात। मला वाटतं कोकणातनं स्पर्धक या ठिकाणी आलेले आहेत, म्हणजे सिंधुदुर्ग, रत्नागिरी,
पासून अगदी दापोली मंडणगड या ठिकाणून त्या स्पर्धेत आलेले आहेत आणि नामांकित स्पर्धा आहे आणि म्हणून शुभेच्छा या ठिकाणी मी आलो आणि आनंदाचा दिवस निश्चित आहे की मागच्या वर्षी आलो तेव्हा आमचे सचिन राहुल कुठलेही पॉलिटिकल नव्हते, थेट जिल्हा परिषद लढले आणि निवडून आले आणि मी सांगून गेलो तो एक चांगला नारळ मी शोधून काढलेला आहे आणि तो सचिनच्या रूपाने शोधून काढून खऱ्या अर्थाने स्पर्धा जिंकली आणि याचा सगळ्यात जास्त आनंद आहे म्हणून आजची स्पर्धा ही दिशादर्शक निश्चित. प्रतिसाद दर जोरदारच आहे दरवर्षीप्रमाणे, कारण यावर्षी सुद्धा मी गडगडी आणि हातावरची नावे पुढे अशी दोन्ही स्पर्धा ठेवलेली आहे आणि स्पर्धक यावर्षी पण कोकणातनं म्हणजे अगदी गोवा बॉर्डर पासून ते पालघर पर्यंत सगळ्या ठिकाणावरून आलेले आहेत आणि आमचे लोकल म्हणजे चौल, नागाव, रेवदंडा, आवाज, स्थळ या परिसरातले पण आहेत आणि तुम्ही तुडुंब गर्दी समोर बघू शकता. स्पर्धा आहे ह्याच्यासाठी स्पर्धक हे श्रीवर्धन, मुरुड, नांदगाव आणि नागाव, चौल, थळ या विभागात आहेत. तर जी हातावरची खेळी नाही स्पर्धा आहे त्याच्यासाठी मालवणचे आचरेकर असे बरेच म्हणजे रत्नागिरी मधले आहेत, पालघर मधले आहेत असे स्पर्धक आलेले आहेत. की पुढल्या वर्षी मी महिलांसाठी पण ही स्पर्धा ठेवण्याचा विचार करतोय, पण त्याप्रमाणे तिथे स्पर्धक म्हणून महिलांनी पण सहभाग घ्यायला हवा. चे परममित्र डॉक्टर सचिनजी राहुल यांच्या मार्फत आयोजित नारळ फोडणीच्या स्पर्धेसाठी आज त्यांनी मला एक 15 दिवसापूर्वी निमंत्रण दिलं होतं. या निमंत्रणाच्या अनुषंगानं आपल्या कोकणातील हा पारंपरिक खेळ नारळ फोडणे खऱ्या अर्थानं आज आपण बघितलं तर कोकणात असेल, अलिबागमध्ये असेल, नारळाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं आणि या नारळाच्या उत्पन्नाच्या माध्यमातून अशा पद्धतीने खेळ केल्यानंतर 100% त्याच्या प्रोडक्शनवर परिणाम होतो. तशाच पद्धतीने आपला कोकणातील खेळाडू हा पुढे गेला पाहिजे. यासाठी नक्कीच याला राष्ट्रीय दर्जा मिळवण्यासाठी जो काही पत्रव्यवहार शासन दरबारी करायचा असेल तो मी आणि सचिनजी राहुल मिळून आम्ही नक्कीच करणार आहोत. सर्वप्रथम या ठिकाणी सचिन राहुल आणि संदेश राणे यांचे आम्ही आधी आभार मानतो. या ठिकाणी आम्ही मालवण, गोवा, रत्नागिरी, आमचे संजय घरत मित्र अलिबागचे सगळे आम्ही एकत्र असे आमचा एक ग्रुप आहे, फॅमिली मेंबर, आणि या ठिकाणी यांच्या मंडळाकडनं आम्हाला चांगलं आमंत्रण देऊन आणि चांगलं आमची जे काय खेळण्यासाठी आमंत्रण करून आम्हाला चांगलं एक मान सन्मान देतात या ठिकाणी. हे सर्वप्रथम त्यांचे आम्ही धन्यवाद मानतो आणि सर्वप्रथम त्यांची स्पर्धा जी आहे ती चांगली नावाजलेली स्पर्धा असल्यामुळे त्या ठिकाणी चांगले टीम येतात, 32 टीम फुल असतात. त्यानंतर चांगले चांगले नारळ लोक जे ठेवतात आणि या नारळांसाठी असं नसतं, काही लोक पैशाने घेतात वगैरे अशी खूप चर्चा असते या नारळाच्या क्षेत्रामध्ये. बरेच बाईट तुम्ही घेतलात, पण ऍक्च्युली काय असतं, पैशाने हे नारळ असे नसतात. काय विकणारा विकतो, पण जे नारळ विकले जातात आणि पैशाने घेतले जातात यांची कधीच फायनल नसते. चिपळूणमध्ये रोटरी क्लब ऑफ चिपळूण आणि रोटरी क्लब ऑफ चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने एंड पोलिओ नाव मॅरेथॉन 2026 उत्साहात पार पडली. पोलिओ निर्मूलनाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने आयोजित या मॅरेथॉनमध्ये सुमारे 450 स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. गेल्या 30 वर्षांपासून रोटरी आणि रोटरी क्लबच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन केलं जात आहे. यंदाच्या स्पर्धेत 12 वर्षाखालील मुलांच्या गटात प्रज्वल पडवेकर, मुलींच्या गटात आरोही शितप यांनी प्रथम क्रमांक पटकावला. 13 ते 15 वयोगटात मुलांमध्ये वीर मेटकर तर मुलींमध्ये चिन्मयी शिगवण विजेते ठरले. पुरुष खुल्या गटात राजेश शिर्के आणि महिला खुल्या गटात देविका पाटणे यांनी बाजी मारली. स्पर्धेत सहभागी सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. अत्यंत शिस्तबद्ध नियोजनामुळे या मॅरेथॉनची चिपळूणमध्ये चर्चा सुरू आहे. यासह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण.